नमस्कार, मी पंजाब डक. मग आता नेमकं शेतकऱ्याचे हरभरा काढणी चालू झाली, त्याच्यानंतर गहू काढणी चालू झाली, तंबाखू देखील काढणं चालू आहे. तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी काय असतं, मी म्हणत असतो ना, दरवर्षी महाराष्ट्राच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, इकडं छत्तीसगड ह्या दरवर्षी काय असतं, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान ह्या 4-5 राज्यामध्ये काय असतं, गारपिटीचं वातावरण दरवर्षी असतंय. म्हणजे त्या 20 दिवसामध्ये मग त्या 2-3 राज्यात जर होत असली तर त्याचा असर महाराष्ट्रावर होतं आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. ही गारपीट सगळीकडे होत नसते, पण दरवर्षी काय असतं, फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं वातावरण असतं. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, 22 तारखेपर्यंत ज्यांचा गहू, तूर, कांदा काढणी असलं तर 22 तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं, काढण्याची तयारी ठेवायची. कारण की काय असतं, नंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होतंच. म्हणजे ह्या 2-4 राज्यामध्ये काय होतं, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात त्या भागामध्ये गारपिटीचं वातावरण होतं, म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होतं. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. ज्यांचा हरभरा काढणीस आला असेल तर तुम्ही काढू शकता. गहू काढण्यासाठी पोषक वातावरण, तूर काढण्यासाठी पोषक वातावरण, तंबाखूसाठी पोषक वातावरण, वाळू घालण्यासाठी, त्याच्यानंतर द्राक्ष बागायतीसाठी आनंदाची बातमी. राज्यातलं ऊन वाढत जाणार आहे, त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात सध्या तरी आता 10-12 दिवस कसलंच वातावरण खराब नाही, काय नाही. उलट दिवसा ऊन वाढत जाणार आहे. उन्हाचा पारा जवळपास 35 काही ठिकाणी 34 अंश, कुठं 35, कुठं 36-37 अंशापर्यंत. विदर्भात घाटाच्या खाली थोडा जास्त वाढत जाणार आहे, 36पर्यंत जाणार आहे. म्हणून ह्या विदर्भातल्या देखील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. काही भागामध्ये 34 राहील, कुठं 36 अंश सेल्सिअस तापमान राहील. पण रात्रीच्याला मात्र काय होईल, उत्तरेकडून थंड वारा येत असल्यामुळं रात्रीच्याला मात्र 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत थंडी जाणवणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. फक्त वातावरण मात्र 22 फेब्रुवारी ते 10 मार्च खराब होईल, एवढं मात्र सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणून आपण आपला कांदेवाल्यासाठी कांदा काढणीस आलेला असेल तर तुम्ही आता सध्या काढू शकता. सध्या तरी कसलं पावसाची भीती नाही, कशाचीच भीती नाही, काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही काढू शकता, तंबाखू काढू शकता, हरभरे काढू शकता, गहू देखील काढू शकता. खूप पोषक वातावरण आहे. 10-12 दिवस कसलं वातावरणात काही बदल होणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत उद्याच्याला एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.